आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर समग्र शिक्षा संघर्ष समितीने बेमुदत उपोषणाची हाक दिली। कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरसकट शासनाच्या सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी या आंदोलनातर्फे केली जाते। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना निम्म्या कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये घेतलं, उर्वरित कर्मचाऱ्यांना घेतलं नाही, समग्र शिक्षा संघर्ष समितीचा हा आरोप आहे। याविषयी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। 8 पासून नागपुरात जे आहे ते हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे आणि सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी जे आहे ते आंदोलन जे आहे ते नागपुरात होणार आहे। आपण बघू शकता की मी सध्याच्या घडीला आंदोलना ठिकाणी समग्र शिक्षा समितीच्या वतीने जे आहे ते संपूर्ण आपल्या वेगवेगळ्या मागणीला घेऊन जे त्यांनी बेमुदत उपोषण आहे त्या संपूर्ण मागणीला जे आहे ते संपूर्ण जे महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील जे आहे ते आंदोलक आलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगाल, काय आपल्या एका अर्थाने मागणी आहे शासनापुढे? आम्ही सर्वजण समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन उभं केलेलं आहे। आम्ही गेली 20 ते 25 वर्ष कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत। आरटीए ऍक्ट राबवण्याचा अंमलबजावणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही पेलत आहोत। एकूण 13 केडरची लोक आम्ही आज इथे आंदोलनाला पूर्ण राज्यातून जमा झालेलो आहोत। आमची मागणी एकच आहे की शासनाने आम्हाला कायम करावं, शासन सेवेत सामावून घ्यावं, हीच आमची एक मागणी आहे। यासाठी 4 मार्च 2025 ला शासनानं एक समिती गठीत केलेली होती। त्या समितीच्या 3 बैठका होऊन इतिवृत्त होऊन अहवाल आज रोजी मंत्रिमंडळात सादर झालेला आहे। जवळजवळ आम्ही 3000 लोक आहोत। मागच्या वर्षी 3000 लोकांना शासनाने समायोजन करून घेतले, जे दिव्यांग शिक्षक होते आमच्यामधलेच। तर अशा पद्धतीनं अर्ध्या लोकांना त्यांनी आता सामावून घेतलेलं आहे। आम्ही अर्धे लोक उरलेलो आहोत। आमची एकच मागणी आहे की शासनाने आम्हाला देखील त्यांना शासन सेवेमध्ये समायोजन करावं आणि आम्हाला कायम करावं। आज 20 वर्ष झाले आम्ही या ठिकाणी 2006 पासून कार्यरत आहोत सर्वजण। ही तरी शासनांना आमची विनंती राहील की कृपया आम्हाला कायम करावं, कारण अर्धे झाले, अर्धे आम्ही बाकी आहोत। 3000 जे शिक्षक आहेत त्यांना जे आहेत पूर्वत्वर करा अशी मागणी या संपूर्ण आंदोलकांची आहे। कॅमेरामॅन दीप शर्मासह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।